आज या ठिकाणी आम्ही सर्व शिवसैनिक पदाधिकारी जमलो तर यासाठी की 2-3 दिवसापूर्वी आम्ही पाण्याचा प्रश्न हा जनतेसमोर प्रशासनासमोर मांडला होता. सदरचा प्रश्न अतिशय गंभीर रूप घेऊन येवल्यात आता सर्वांच्या तोंडावर आलेला आहे. त्यासाठी आम्ही ज्यावेळेस आंदोलन करायचा आम्ही इशारा दिला त्याच वेळेस प्रशासनाचे काही लोक काही अधिकारी तळ्यावर फटका मारून आले. जर तुम्हाला खरंच येवल्याच्या नागरिकांच्या पाण्याच्या प्रश्नाची जाण होती तर काहीतरी निर्णय घ्यायला हवा. आम्ही असंच लोकांना मनोरंजनासाठी समोर येत नाही आहे. हा जनतेचा कळकळीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. गावात महिलांचे भगिनींचे आम्हाला फोन चालू झालेले आहे की भाऊ दादा नगरसेवकांना फोन चालू आहे की पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. 4 दिवसाला पाण्यामुळं अतिशय गैरसोय होत आहे. पाण्याच्या 4 दिवसासाठी साठवण तरी कशी करावं गोरगरीब जनतेने काही आता काही भांडेकुंडे खरेदी करायचा टाईम आहे का? आमच्या तालुका अध्यक्षांनी आत्ताच सांगितलं की त्यावेळेचे माननीय स्वर्गीय उपमुख्यमंत्री साहेब गोपीनाथजी मुंडे त्याच वेळेस उषाताई शिंदे नगराध्यक्ष होते आणि नगरसेवक माजी आमदार सध्याचे आमचे नथुभाऊ दराडे नगरसेवक होते. त्यावेळेस टप्पा क्रमांक 2चे जे काम झाले गंगासागर तलावाचे ते काम 2030ची जनसंख्या लक्षात ठेवून दृष्टिकोन ठेवून त्या तळ्याचं काम झालं आणि 2 आवर्तनं आपल्याला भेटणार आहे. आजच्या घडीचं जर मी तुम्हाला सांगू इच्छितो की लोकसंख्या अजून 2030 अजून आलेलं नाही. गंगासागर तलाव अतिशय मोठा आहे. पाण्यात आत्ता जे पाणी तिथं उपलब्ध आहे ते पाणी नक्कीच 20 तारखेपर्यंत तुम्हाला पुरू शकतं आणि आमचे आमदार साहेब किशोरभाऊ दराडे यांनी पत्रव्यवहार केलेला असून तर 20 तारखेपर्यंत पाणी नक्कीच एवढ्याला उपलब्ध होईल. आवर्तन नक्कीच येईल. आवर्तन नाही आलं तरी शिवसेना तीव्र आंदोलन करणार, परंतु आवर्तन येईल तोपर्यंत सुद्धा तुम्ही 3 दिवसाआडच पाणी ठेवा आमची विनंती आहे. आणि आवर्तन आल्यानंतर 1 दिवसाआड पाणी करा. 1 दिवसाआड जर पाणी केलं नाही तर नक्कीच शिवसेना स्टाईलने ह्या एवढ्यात मोठं जन आंदोलन उभारण्यात येईल. हंडा मोर्चा आम्ही नगरपालिकेवर नेणार. प्रशासनानं तुम्ही एक लक्षात घ्या, तुम्ही तळ्यावर फेरफटका मारून आले म्हणजे काही प्रश्न सुटलेला नाही. तुम्ही एक जनतेचं देणं लागत आहात. ज्याप्रमाणे इंग्रजांनी येवलं लुटून नेलं तसं हे येवलं लुटायसाठी ठेवलेलं नाहीये. नक्कीच आम्ही या येवल्याचे राखणदार आहोत, आम्ही या येवल्याचे सेवक आहोत. आमची नजर आहे प्रत्येक कामावर. या येवल्याला कुठल्याही प्रकारे आम्ही लुटून देणार नाही. आज हा पाण्याचा प्रश्न माझ्या माता भगिनींचा महत्त्वाचा प्रश्न आहे. या पाण्याच्या प्रश्नासाठी तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष बी आता त्यांनी बोललेले आहे का आम्ही इतकं मोठं जन आंदोलन करू का आम्ही माझ्या माता बहिणीच्या डोळ्यातले असून आम्ही पाहू शकत नाही. नक्कीच आताचं आवर्तन आल्यानंतर पुन्हा एक आवर्तन शिल्लक आहे. हे पाणी शिल्लक ठेवता आणि तिथून कुणी चोऱ्या करून आपलं पाणी देतं. हे पाणी तुम्हाला विकायचं आहे का? तुम्ही जनतेला 4 दिवसावर पाणी द्यायच्या गोष्टी करतात. हे पाणी नंतर विकल्या जाईल आणि जनतेची फसवणूक करण्यात येईल. आम्हाला तुम्ही नक्की उत्तर दिलं पाहिजे. शेजारच्या तालुक्यात तुम्ही जाऊन पहा मनमाडचा प्रश्न किती बिकट, किती दुष्काळजन्य स्थिती असताना तिथं जर पाणी चालू झालं 1 दिवसाआड 2 दिवसाआड काय पाणी उपलब्ध करून दिलं आमच्या शिंदे साहेबांनी, तर तुम्ही का प्रयत्न करत नाही? आणि आमच्या आमदार साहेब किशोरभाऊ दराडेंनी हा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्यांचं पूर्ण बारीक लक्ष या परिस्थितीवर आहे. ते जर एवढी काळजी घेत आहे तर तुम्ही का मागाटताय? येवल्याला 1 दिवसाआड 20 तारखेनंतर पाणी आवर्तन आलं तर झालं पाहिजे आणि आता 3 दिवसाआड पाणी द्या. आणि दुसरी एक गोष्ट मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की प्रशासनाचे कार्यक्रम असताना आमच्या आमदार साहेबांचा तुम्ही फोटो घेत नाही. वर आपले सत्तेत आमचे आमदार आहेत आणि तुम्ही आमच्या आमदार साहेबांचा फोटो टाळतात. प्रशासनाचा कार्यक्रम म्हणतात. आमचे पदाधिकारी तिथं नगरपालिकेत कार्यरत असताना इथून पुढे जर आमचा आमदार साहेबांचा जर फोटो टाळण्यात आला तर त्यासाठी सुद्धा शिवसेना पदाधिकारी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. सगळे बोर्ड परत काढून घ्या आणि आमच्या आमदार किशोरभाऊ दराडेंचा त्या ठिकाणी फोटो घेतला पाहिजे. तुम्ही काय आमच्या आमदार साहेबांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. हा तीव्र इशारा शिवसेनेतर्फे देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी थांबतो. तत्कालीन उपमुख्यमंत्री स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये त्यावेळेस तत्कालीन नगराध्यक्ष उषाताई शिंदे होता. त्यावेळेस आमचे आत्ताचे माजी आमदार त्यावेळेस नगरसेवक होते आदरणीय नरेंद्र दराडे यांच्या नेतृत्वामध्ये त्यावेळेस टप्पा क्रमांक 2चं काम करून जवळपास 2030ची लोकसंख्याच्या गृहीत धरून ते काम पूर्ण केलं होतं आणि त्याच्यामध्ये जवळपास 2 आवर्तन देखील राखीव करण्यात आले होते. ही सगळी पार्श्वभूमी पाण्याची असताना सुद्धा जाणीवपूर्वक येवलेकरांना त्या ठिकाणी पाण्यासाठी छळलं जातं आहे, त्रास दिला जातो आहे. 4 दिवसानं जे काही पाणी दिलं जातं आहे हे शिवसेनेला अजिबात मान्य नाही. म्हणून आमची पक्षाची अतिशय स्पष्ट भूमिका आहे की तात्काळ पाण्याचा प्रश्न सोडून उर्वरित पाण्याची सेवा पूर्ण करावी. अन्यथा आमच्या शहर प्रमुखांनी आणि बाकीच्यांनी जसं सांगितलं आहे की मोठं तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभं यासाठी पक्ष पूर्ण ताकदीने उतरणार यात काही शंका नाही. तलाव
भर उन्हाळ्यात येवलाकरांची गळ्यात छेपी थांबवा अन्यथा त्रियो जन आंदोलन उभारू. येवला शहरातील हक्काचे पाणी असूनही त्यांना त्रास देणे हे पाठपुरावा विस्कळीत ठेवणे आणि नागरिकांना गळ्यात छप्पी करणे यापुढे सहन केले जाणार नाही. प्रशासनाने तात्कालीन एक आवर्तन सोडावे, नियमित पाणी पुरवठा सुरू करावे अन्यथा येवलाकरांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून मोठं जन आक्रोश आम्ही शिवसेना उत्तर दिलं जाईल.